फक्त एक लक्षात ठेवा, चुकूनसुद्धा जेवताना एकही घास खाली पाडू नका. किंवा जेवणा अगोदर जर कोणाला सवय असेल घास बाहेर काढून ठेवायची तर तसं ठेवू नका. आणि जेवल्यानंतर कुठलीही लाईट चालू ठेवू नका. शक्यतो जेवून झालं की लगेच 5-10 मिनटामध्ये झोपून जा. निदान लाईट्स तरी बंद करा. सगळ्या खिडक्या बंद करा आणि दारसुद्धा लावून घ्या. रात्री कोणीही दार ठोकलं तरीसुद्धा दार उघडायचं नाही. कोणी आवाज दिला तर चुकूनसुद्धा त्याला ओ देऊ नका. त्या सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. योगेश म्हणाला, का हो काका असं का? यावरती तो म्हातारा म्हणाला, हे जंगल खूप विचित्र आहे. या जंगलात खूप वेगवेगळ्या घटना घडतात. तुमच्या शहराकडच्या लोकांना ते समजत नाही आणि बऱ्याच लोकांना या गोष्टी पटतसुद्धा नाहीत. पण तुम्हाला जे काही सांगितलं त्याची काळजी मात्र नक्की घ्या. खोलीकडे येणारे एवढ्यातच त्यांनी पाहिले, समोर एक साधारण सडपातळ अशी सफेद आकृती त्यांना झाडामागून पाहते असं दिसलं. योगेशने ते पाहिलं, पण त्याने अनिकेतला काहीच सांगितलं नाही. कारण की त्याला माहिती होतं, कारण की हे जर का मला भास होत असेल तर अनिकेत नक्कीच माझी टिंगल करणार आणि मला त्या मुलींसारखं चिडवायला सुरुवात करणार. योगेशने काही सांगितलं नाही. त्याने लगेच समोरच्या त्या घराकडे पाहिलं आणि सरळ बघत तो चालत राहिला. योगेश उठला आणि योगेशने खिडक्या लावल्या. योगेश यासाठी उठलेला कारण त्याला पुन्हा एकदा पाहायचे होते की ते नक्की त्याचे भ्रम होते का तिकडे खरंच काही होतं. त्याने ह्या वेळेला एक खिडकी लावली, पण ती खिडकी लावण्या अगोदर त्याने बाहेर नीट निरखून पाहिले. बाहेर संपूर्ण काळोख होता आणि सगळी ती मोठी मोठी वृक्ष काळी काळी दिसत होती. यावेळेला ती आकृती मात्र खिडकीपासून काही फूट अंतरावरती एका झाडाच्या मागे उभी होती आणि ती त्याच्याकडे बघून हसत होती. आता मात्र योगेशचे हात अक्षरशः थरथरायला लागले. त्याने ती खिडकी जोरात दणकन बंद केली. त्या खिडकीचा एवढा जोरात आवाज झाला की अनिकेत त्याच्यावरती खेकसला. मित्रांनो, रोड ट्रिप म्हटलं की आपल्यापैकी बरेच जण एक्सायटेड होतात. तसंच मुंबईमधला एक मित्रांचा ग्रुप होता, ज्या ग्रुपचं पण एक स्वप्न होतं की आपणसुद्धा एक रोड ट्रिप करावी आणि त्यांनी ही रोड ट्रिप ठरवलेली मुंबई ते गोवा. खरं तर त्यांची ही रोड ट्रिप होणार होती ते कॉलेजमध्ये असतानाच, परंतु कॉलेज संपल्यानंतरसुद्धा सर्वजण जॉबला लागल्यावर साधारण 2 वर्ष तरी यांचा प्लॅन काही ठरत नव्हता. अखेर सगळ्यांनी मिळून एक दिवस ठरवला आणि त्या दिवशी रोड ट्रिपसाठी निघायचे असे त्यांचे ठरले. त्या ग्रुपमध्ये एकूण 5 जण होते. अनिकेत, निशा, जयेश आणि कीर्ती आणि त्यांच्यासोबत योगेश. या ग्रुपमध्ये अनिकेतकडे गाडी होती. त्याच्याच गाडीतून ती लोक कॉलेजमध्ये असताना सगळीकडे फिरायची. त्यामुळे त्यांनी ठरवलं की अनिकेतच्या गाडीतूनच गोव्याला जायचं. ज्या दिवशी ते रोड ट्रिपसाठी निघणार होते तेव्हा त्यांची वेळ ठरलेली सकाळी 11 ते 1च्या दरम्यान एका स्पॉटवरती भेटायचे आणि तिकडून सगळ्यांनी गाडीतून पुढे निघायचे. परंतु त्यापैकी 1-2 जणांनी पूर्ण शॉपिंग वगैरे केली नव्हती. त्यामुळे काही किरकोळ गोष्टींची शॉपिंग करेपर्यंत त्यांना उशीर झाला. शिवाय सगळेजण त्या स्पॉटवरती येता येता संध्याकाळचे 4 वाजले. कोणालाच अपेक्षा नव्हती की एवढा वेळ होईल. मुंबई ते गोवा हे अंतर जो गाडी खूप चांगली चालवतो तो साधारण 8 ते 9 तासामध्ये पूर्ण करतो. त्यामुळे 4 वाजता निघूनसुद्धा आपण रात्री 12च्या दरम्यान तरी गोव्याला पोचू असे सगळ्यांची अपेक्षा होती. त्यांनी तिकडे सगळे हॉटेल्सची बुकिंग शिवाय वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटीजची बुकिंग अगोदरच करून ठेवली होती. कारण की ही ट्रिप त्यांची साधारण एका आठवड्याची तरी होणार होती. 4 वाजता गाडी निघाली. मुंबई सोडून पनवेलमधून बाहेर पडेपर्यंत त्यांना संध्याकाळचे साधारण 7 वाजले. कारण की त्यांना या वेळेला भयानक ट्रॅफिक लागली होती. पनवेलच्या पुढे मात्र रस्ता मोकळा होता. परंतु त्यांनी जसे पनवेल सोडले तसे त्यांना एक छानसे हॉटेल दिसले. त्यावरती जयेश म्हणाला, मी जरा काहीतरी खायला घेऊन येतो. म्हटल्यानंतर त्यांनी हॉटेलसमोर गाडी थांबवली. जयेशला चिकन विंग्स खूप आवडायचे म्हणून त्याने त्या हॉटेलमधनं तंदुरी चिकन विंग्स पॅक करून घेतले. गाडी चालवता चालवता आपण ते खाऊ शकतो
या हिशोबाने ते घेतले होते. तसे स्नॅक्स भरपूर घेतले होते आणि पुढे रात्री ते एका धाब्यावरती थांबून जेवायचा असा त्यांचा प्लॅन ठरलेला होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. तसंही ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला होता. लोकांना एव्हाना भुकासुद्धा लागायला लागल्या होत्या. त्यांनी प्रत्येकाने चिप्स वगैरे उघडून खायला सुरुवात तर केली होती, पण काहीतरी चांगलं खावं अशी क्रेविंग प्रत्येकाला लागली होती. कारण की उशीर झाल्याकारणाने आता गाडी नॉनस्टॉप पळवण्याखेरीज दुसरा काही पर्याय नव्हता. त्यामुळे कुठल्यातरी धाब्यावरती थांबून जेवायचे म्हटले तरीसुद्धा 10च्या अगोदर कुठे थांबायचे नाही असे सर्वांनी ठरवलेले होते. जसा जयेश त्या हॉटेलमधनं आला तशी गाडी पुन्हा सुरू झाली. आता मात्र गाडी नॉनस्टॉप 10 वाजेपर्यंत चालवायची आणि मध्ये फक्त ड्रायव्हर चेंज करण्यासाठी थांबवायची असे त्यांचे ठरले होते. अनिकेत गाडी चालवत होता. पुढचा साधारण 1 तास गेला आणि सर्वांना मात्र आता भुका लागायला लागल्या होत्या आणि शिवाय बसल्या बसल्या दुसरे काही करण्यासारखे सुद्धा नव्हते, कारण की ह्या एरियामध्ये नेटवर्कसुद्धा येत नव्हते. त्यामुळे कोणी मोबाईलसुद्धा वापरू शकत नव्हतं. शेवटी जयेशने त्याचे ते पार्सल उघडले. त्यांनी 2 पार्सल घेतले चिकन विंग्सचे. एका पार्सलमध्ये साधारण 8 पीस होते, असे 16 पीस. अनिकेत म्हणाला, आपण एक काम करू, आपण पुढे एका ठिकाणी मोकळ्या जागेवरती गाडी थांबवू आणि तिकडे खाऊन घेऊ आणि मगच पुढे निघू हात वगैरे धुवून. असे म्हणून त्याने एक मोकळी जागा पाहिली, जिथे खरं तर माळरान होते. तिकडे त्याने गाडी थांबवली आणि हात वगैरे धुवून सर्वांनी खायला सुरुवात केली. सगळ्यांनी त्या चिकन विंग्सवरती यथेच्छ ताव मारला. पाणी वगैरे पिले, कोल्ड्रिंक्स वगैरे घेतल्या आणि आता मात्र ती गाडी योगेशने हातामध्ये घेतली आणि आता 10-10:30पर्यंत नॉनस्टॉप चालवायची या हिशोबाने त्याने गाडी चालू केली. परंतु पुढच्या अर्ध्या तासातच गाडी झटके देऊ लागली. हा रस्ता पूर्णपणे मोकळा होता. कोणालाही माहिती नव्हते की आपण नक्की कुठे आहोत. म्हणजे तो हायवे सर्वांना माहीत होता, पण तो हायवे एखाद्या गावापासून किती लांब आहे किंवा इथे एखादं गॅरेज वगैरे मिळेल की नाही हे कोणालाही माहिती नव्हते. गाडीने 2-3दा झटके दिले आणि गाडी जागीच थांबली. आता मात्र सर्वांना चिंता वाटू लागली. तिन्ही मुलं गाडीच्या बाहेर उतरले. त्यांनी बोनेट वगैरे उघडले आणि त्यांच्या परीने त्यांनी चेक करण्याचा प्रयत्न केला. तर गाडीमध्ये काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी निघायच्या अगोदरच फ्यूल टँक फुल केला होता. त्यामुळे गाडीमध्ये पेट्रोलसुद्धा बरोबर होते. शेवटी बराच वेळ प्रयत्न करून त्यांना कुठलाही फॉल्ट आढळला नाही. म्हणून त्यापैकी योगेशने पुन्हा गाडीमध्ये बसला आणि स्टार्टर मारला, तर गाडी लगेच चालू झाली. तशी त्याने गाडी चालूच ठेवली आणि बाकी दोघेजण पटापट येऊन गाडीमध्ये बसले. योगेशने गाडी पळवायला सुरुवात केली. योगेशच्या समोर नॅव्हिगेशन म्हणजे मॅप चालू होता, परंतु त्याला मॅपवरती एक रस्ता दिसत होता. जो रस्ता साधारण मुख्य रस्त्यापासून बाजूला एका कच्च्या वळणावरती जात होता आणि तिकडून तो वळून बरेच अंतर स्किप करून मुख्य रस्त्याला परत मिळणार होता. याचा अर्थ त्या रस्त्याने गेल्यानंतर त्याचे कमीत कमी 1 ते 2 तास वाचणार होते. योगेशने तो मॅप बघून अनिकेतला आणि जयेशला सांगितले. ते दोघे म्हणाले, तसाही आपला भरपूर वेळ गेला आहे. मॅपवरती दाखवतोय तो सरळ त्या कच्च्या रस्त्याने घे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला असंच काही वाटलं कुठे रस्ता वगैरे बंद आहे तर आपण परत मागे येऊ. तसंही आपल्याला उशीर झालाच आहे. आता आपण आज रात्री तसंही गोव्याला पोचू शकत नाही. पोचलो तर ठीक, नाहीतर उद्या सकाळीच पोचायचं आहे. असं म्हणून त्याने कच्च्या रस्त्यावरती गाडी वळवली. साधारण 5 ते 10 मिनटं पुढे गाडी चालवल्यानंतर एका निर्जन ठिकाणी येऊन गाडीने पुन्हा झटके खायला सुरुवात केली. आता मात्र सगळ्यांचं डोकं फिरलं. सगळेजण अनिकेतला बोल लावायला लागले, अरे काय अनिकेत, कसली तुझी गाडी, नीट मेंटेन तरी करायची. किती येणार होतो ते माहिती होतं, निदान सर्व्हिसिंग तरी करून घ्यायचं. आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढून तुला पैसे दिले असते. भरपूर बडबड केल्यानंतर अनिकेत म्हणाला, माझी गाडी रेग्युलर सर्व्हिस होते, त्यामुळे इथे यायच्यावर स्पेशल सर्व्हिस करायची मला काही गरज नाही आहे. तो थोडासा रागातच म्हणाला. आता यावेळेला मात्र योगेशला एक गोष्ट माहिती होती की गाडीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आहे. स्टार्टर मारताना थोडासा प्रॉब्लेम येत असेल कदाचित, मग त्याने पुन्हा पुन्हा स्टार्टर मारून बघितला. आता गाडी मात्र स्टार्ट होईच ना. आणि यावेळेला ती लोक मेन रस्त्यापासून साधारण 10 ते 15 मिनटं आतमध्ये आली होती आणि तो रस्ता पूर्णपणे कच्चा होता आणि तिथे बऱ्यापैकी जंगल होतं. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं ना की मुख्य रस्ता सोडून कधीच कुठल्या इकडचा तिकडचा रस्ता घ्यायचा नव्हतं. कीर्ती त्या तिघांवरती भडकली. निशा तिला शांत करत करत म्हणाली, अगं शांत हो, आत्ता पॅनिक होऊन काही उपयोग नाही.
आपल्या सगळ्यांनाच लवकर पोचायचं होतं, म्हणूनच आपण तो रस्ता घेतलेला. बिलकुल पॅनिक होऊ नको. तेवढ्यात अनिकेतने त्याच्या मोबाईलची टॉर्च चालू केली आणि इकडे तिकडे टॉर्च मारायला सुरुवात केली. त्याने पाहिलं की थोड्याच अंतरावरती एक छोट्याशा घरासारखं काहीतरी दिसत आहे. त्याने तिकडे नीट बॅटरी मारली, परंतु मध्ये भरपूर झाडं असल्याकारणाने ते पलीकडचं घर त्याला नीट दिसत नव्हतं. त्याने जयेशला आणि योगेशला सांगितलं, समोर काहीतरी दिसतंय. त्या सगळ्यांनी ठरवलं की सगळेच जण गाडीतनं उतरूया, त्या घराच्या ठिकाणी जाऊया. तिथे कोणाकडून काही मदत मिळते तर ठीक, नाही तर आज रात्री आपण तिथेच आराम करूया. उद्या सकाळी कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडी दुरुस्त होईलच. तर ह्यांच्याकडनंच एखादी बाईक वगैरे घेऊन आपण पुढच्या एखाद्या गॅरेजमध्ये जाऊन गॅरेजवाल्याला घेऊन येऊ शकतो. त्यामुळे हे सगळ्यात सेफ ठिकाण आहे आपल्याला थांबण्यासाठी, कारण की गाडीमध्ये थांबूनसुद्धा रात्री आपले झोपायचे प्रॉब्लेम होतील, अंग पूर्णपणे आखडून जाईल. आपली ट्रिप खराब करण्यापेक्षा आपण आज रात्री इथेच थांबूया. तसंही जास्त वेळ लागणार नाही. थोडंसं उजाडलं की आम्ही इथून हवं तर चालत चालत जाऊ, आजूबाजूला कुठेतरी गॅरेज बघून गाडी दुरुस्त करून घेऊ, अनिकेत म्हणाला. त्याचं ते म्हणणं सगळ्यांना पटलं. त्यामुळे सर्वजण गाडीतनं उतरले. त्यांनी गाडी वगैरे व्यवस्थित लॉक केली. गरजेचं सामान म्हणजे पाण्याची बॉटल, 1-2 कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आणि चिप्स वगैरे जे काय होतं ते सगळं त्यांनी हातामध्ये घेतलं एका बॅगेमध्ये आणि सर्वजण त्या घराकडे निघाली. त्या घराच्या आजूबाजूला पूर्ण काळोख होता, कारण की ते घर जंगलाच्या मध्यभागी होतं. त्यांनी सर्वत्र घराच्या चारी बाजूला ते लोक फिरले. त्यांनी बॅटरी वगैरे मारली आणि जयेशने आवाज दिला, कोणी आहे का, कोणी आहे का. तेव्हा त्या घराला 2 बाजूबाजूला खोल्या होत्या. बऱ्याच वेळ आवाज दिल्यानंतर ते एका खोलीचं लाकडी दार उघडलं. लाकडी दार म्हणजे अगदीच जीर्ण झालेलं आणि अक्षरशः तुटायला आलेलं असं ते एक दार होतं. ते दार उघडलं आणि ते उघडताना बराच जोरात आवाज झाला. तिथून एक म्हातारा माणूस बाहेर आला. त्याने विचारलं, कोण आहे तुम्ही, इथे काय करताय. त्यावरती योगेशने सर्व घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आज रात्री या बाजूच्या रूममध्ये थांबा. त्यावरती तो म्हणाला की तुम्हाला खायला प्यायला काही लागणार आहे का. तर ते म्हणाले, नाही, आमच्याकडे आमचे स्नॅक्स वगैरे आहेत. तो म्हणाला की मी तुम्हाला हवं तर पटकन साधा डाळ भात करून देतो, तेवढंच तुमच्या पोटाला आधार मिळेल. हे असं अरबट चरबट खाण्यापेक्षा डाळ भात खा आणि आज रात्री इथेच झोपा. वरती त्यांनी आजूबाजूला गॅरेज असल्याची चौकशी केली. तो म्हणाला, इथून साधारण 2 किलोमीटर अंतरावरती पुढे एक गॅरेज आहे, पण तिकडे उद्या तुम्हाला सकाळी चालत जावं लागेल, गॅरेजवाल्याला घेऊन यावं लागेल. तर त्यांनी ओके सांगितलं. 2 किलोमीटर म्हणजे जास्त काही लांब नाही हे त्यांनासुद्धा माहिती होतं. तो गॅरेजवाला साधारण सकाळी 7 वाजता गॅरेज उघडतो आणि ते हायवेला एकदम लागूनच गॅरेज आहे. त्या सर्वांना त्या म्हाताऱ्या माणसाने बाजूची ती खोली उघडून दिली. सगळेजण त्या खोलीमध्ये गेले. तिथे लाईट वगैरे काही नव्हतं, म्हणून त्याने एक दिवा घेतला आणि तो दिवा तिकडे ठेवला आणि बाकीच्यांनी सर्वांनी आपले मोबाईलचे टॉर्च ऑन केली आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये ती लोकं तिकडे बसली. त्यांनी त्या खोलीच्या दोन्ही खिडक्यासुद्धा उघड्या केल्या. थोड्या वेळाने म्हणजे साधारण 1 तासाभरानंतर त्या म्हाताऱ्या माणसांनी त्यांच्यासाठी जेवण आणून दिले. एका पातेल्यामध्ये डाळ होती आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये भात. पाण्याच्या बॉटल या लोकांकडे होत्याच. शिवाय त्यांनी जुनी पुराणी अशी ताटं होती, ती ताटं त्यांना आणून दिली. तो म्हणाला की तुम्ही आजच्या रात्र फक्त या ताटांमध्ये जेवा. मला माहिती आहे ही काही एवढं स्वच्छ दिसत नाही आहे, पण तुम्ही जेवू शकता. मी दररोज ती घासून पुसून ठेवतो, फक्त ही ताटं जुनी झाली तेवढंच. ती मुलं म्हणाली, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही आम्हाला जेवायला दिलं तीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. त्यावरती तो म्हातारा तिकडून बाहेर निघाला. पण तो म्हातारा पुढच्याच क्षणी आतमध्ये आला. तो म्हणाला, मुलांनो, तुम्ही आरामात जेवा. काही लागलं तर हाक मारा. फक्त एक लक्षात ठेवा, चुकूनसुद्धा जेवताना एकही घास खाली पाडू नका. किंवा जेवणा अगोदर जर कोणाला सवय असेल घास बाहेर काढून ठेवायची, तर तसं ठेवू नका. आणि जेवल्यानंतर कुठलीही लाईट चालू ठेवू नका. शक्यतो जेवून झालं की लगेच 5-10 मिनटामध्ये झोपून जा. निदान लाईट्स तरी बंद करा. सगळ्या खिडक्या बंद करा आणि दारसुद्धा लावून घ्या. रात्री कोणीही दार ठोकलं तरीसुद्धा दार उघडायचं नाही. कोणी आवाज दिला तर चुकूनसुद्धा त्याला ओ देऊ नका.
त्या सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. योगेश म्हणाला, "का हो काका, असं का?" त्यावरती तो म्हातारा म्हणाला, "हे जंगल खूप विचित्र आहे. या जंगलात खूप वेगवेगळ्या घटना घडतात. तुमच्या शहराकडच्या लोकांना ते समजत नाही आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी पटतसुद्धा नाहीत. पण तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्याची काळजी मात्र नक्की घ्या." त्यावरती सगळेजण हो म्हणाले. जयेशने अनिकेतकडे बघून डोळा मारला आणि हसायला लागला. तो म्हातारा तिकडून निघून गेला. आता निशा मात्र पूर्णपणे घाबरली होती. असा का म्हणाला असेल तो माणूस? इथे नक्की काय आहे? तर ती जयेश म्हणाला, "तू गप्पा बसते का जरा? आपण जंगलामध्ये आहोत. शिवाय हे माहिती नाही कुठलं खेडं आहे का नाही. आणि हा जर का जंगलातला आदिवासी माणूस असेल ना, तर हे लोकांच्या बऱ्याच अशा मान्यता असतात. लक्ष नको देऊ, जेव गपचूप. उद्या सकाळी गाडी नीट झाली पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये ते चालू आहे, तुझं काय नको ते चाललंय." त्यावरती कीर्ती म्हणाली, "निशा घाबरू नको, काय होणार नाही. तू जेव आणि आपण गपचूप झोपून जाऊ. उद्या सकाळी उठून बघू काय करायचं." या सगळ्याच्या दरम्यान मात्र जेवताना जयेशने मुद्दाम थोडासा भात घेतला आणि जमिनीवरती ठेवला. त्यावरती निशा म्हणाली, "ए मूर्खा, तुला सांगितलेलं ना की जमिनीवरती जेवण सांडायचं नाही." तो म्हणाला, "गप ग, मला पण बघायचं आहे कुठलं भूत आहे आणि काय आहे. आता एवढ्या लांब आलो तर थोडं ॲडव्हेंचर करून जाऊ ना." त्यावरती अनिकेत मात्र जयेशकडे बघून हसायला लागला. तो म्हणाला, "जयेश, तू पण ना खरंच खूप खोडकर आहेस." जयेश म्हणाला, "नाहीतर काय, काहीतरी मूर्ख बनवायची कामं उगाचच. असं जमिनीवर आता जेवताना प्रत्येकाचं अन्न जमिनीवरती पडतंच म्हणून काय लगेच काही भूतं मागे लागतात का?" त्या म्हाताऱ्याला काय सांगायला, "तू जेव गपचूप." त्यावरती योगेश म्हणाला, "हो, पण एक लक्षात ठेवा, उद्या सकाळी निघताना त्यांच्या हातावरती थोडे पैसे ठेवावे लागतील. कारण की त्यांच्यामुळे आपल्याला आज राहायला ही जागा मिळाली आहे. आणि कसंही असो, पण पोटात ढकलायला काहीतरी अन्न मिळालं आहे ना." त्यावरती ते म्हणाले, "चिंता नको करू, आम्ही त्याची काळजी नक्की घेऊ." असं म्हणून सगळ्यांनी जेवणं वगैरे उरकली आणि योगेशने पटापट ते ताटं आणि ते टोप वगैरे सगळे एकत्र केले आणि बाजूच्या खोलीत त्या म्हाताऱ्या माणसाला नेऊन दिले. तो म्हातारा माणूस झोपायची तयारी करत होता. तो म्हणाला, "इथे ठेवून दे, मी उद्या सकाळी ते धुवून टाकेन. आता तसं पण रात्रीचं बाहेर जाणं योग्य नाही आहे आणि तू पण आता जास्त बाहेर नको राहू. तू पण लगेच खोलीत जा आणि झोपून जा तुम्ही लोकं." असं म्हणून योगेश त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याने त्यांच्या खोलीमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांच्या एक लक्षात आलं, त्यांच्या खोलीमध्ये प्रवेश करतात सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि त्यांचा दरवाजा धाडकन आपटला. याने कीर्ती आणि निशा मात्र जोरात दचकल्या. घ्या, आता यांना तर घाबरायला एक कारणच मिळालं. अनिकेत जयेशकडे बघून म्हणायला लागला आणि दोघंही जोरजोरात हसू लागले. कीर्ती म्हणाली, "गप्प बसा रे मूर्खांनो, तुम्ही आता ना तोंड बंद ठेवा आणि शांतपणे बसून राहा इकडे." म्हणून सर्वजण त्याच जागी झोपी गेले. त्यांनी स्वतःसोबत काही सतरंजा वगैरे आणल्या होत्या. कारण की पुढे बीचवरती वगैरे गेल्यानंतर तिकडे बसण्यासाठी वगैरे त्यांच्या गाडीमध्ये त्यांनी सतरंजा वगैरे ठेवल्या होत्या. अनिकेत म्हणाला, "योगेश, आपण एक काम करू, आपल्या गाडीमध्ये सतरंजा आणि चटई आहेत त्या घेऊन येऊ. म्हणजे जमिनीवरती झोपावं लागणार नाही." म्हणून ते दोघे पण त्या खोलीतून बाहेर निघाले आणि त्यांनी पाहिलं बाजूच्या खोलीचं दार एव्हाना बंद झालं होतं. आतमध्ये दिवासुद्धा विझवला गेला होता. ते दोघं जसे बाहेर आले तसा सोसाट्याचा वारा चालू होता. संपूर्ण धूळ उडत होती. योगेश म्हणाला, "चल लवकर लवकर काय ते सामान घे. परत आतमध्ये इथे सगळे कपडे मळतील नाही तर डोळ्यामध्ये वगैरे धूळ चालली आहे माझी सगळी." असे म्हणून ते पटापट त्याच्या गाडीजवळ गेले आणि त्यांनी गाडीची डिक्की उघडली. त्यातून सतरंजी आणि चटया काढल्या आणि ती लोक त्यांच्या खोलीकडे येत होती. खोलीकडे येणार एवढ्यातच त्यांनी पाहिले समोर एक साधारण सडपातळ अशी सफेद आकृती त्यांना झाडामागून पाहते असं दिसलं. योगेशने ते पाहिलं, पण त्याने अनिकेतला काहीच सांगितलं नाही. कारण की त्याला माहिती होतं, कारण की हे जर का मला भास होत असेल तर अनिकेत नक्कीच माझी टिंगल करणार आणि मला त्या मुलींसारखं चिडवायला सुरुवात करणार. योगेशने काही सांगितलं नाही. त्याने लगेच समोरच्या त्या घराकडे पाहिलं आणि सरळ बघत तो चालत राहिला
आणि तो पटापट पटापट पावलं उचलत होता. अनिकेत मागून आवाज देत होता, "अरे थांब ना बाबा, हळू चाल ना, कुठेतरी धडपडशील, सगळीकडे पालापाचोळा आहे, पायाखाली काय असेल ना समजणार पण नाही." परंतु योगेश मात्र काहीही ऐकत नव्हता. तो जसा दरवाजाजवळ पोचला, त्याने मागे पाहिलं आणि अनिकेतची येण्याची वाट बघितली. अनिकेत अजूनसुद्धा 5-10 पावलं मागेच होता. त्याने योगेशने लगेच इकडे-तिकडे पाहिलं, तर आता ती सफेद आकृती तिकडे उभी नव्हती. म्हणजे तो माझा भासच होता, हे योगेशला कन्फर्म झालं. जसा अनिकेत आतमध्ये आला, तसा योगेशने आतमधून दरवाजा ओढला. परंतु दरवाजा ओढण्या अगोदर त्याने पुन्हा एकदा बाहेर पाहिलं, तर आता ती आकृती त्यांच्या कारच्या पलीकडे उभी होती. म्हणजे त्यांच्या कारच्या बोनेटच्या वरतून त्याला दिसत होतं, की मागच्या झाडांच्या मध्ये ती आकृती उभी होती आणि ती त्यांच्याकडेच पाहत होती. योगेश मात्र आता पुरता घाबरला होता. परंतु त्यानेही कोणालाही सांगितलं नव्हतं. कारण की नक्की काय सांगायचं? कारण की या अगोदर सुद्धा जेव्हा त्याला ती आकृती दिसली होती, कारण ती एका क्षणात ती तिकडून गायब होऊन आणि दुसऱ्या ठिकाणी दिसायला लागली होती. मी जर का यांना सांगितलं आणि ती आकृती परत दिसलीच नाही, तर ही लोकं रात्रभर मला छळतील. असं म्हणून त्याने काही सांगायचं नाही असं ठरवलं. त्याने जसा दरवाजा बंद केला, तसा तो सोसाट्याचा वारा पुन्हा सुरू झाला. आता त्या खिडक्यासुद्धा धडाधड आपटू लागल्या. त्यावर कीर्ती म्हणाली, "अरे बाबांनो, खिडक्या बंद करा. त्या काकांनी सांगितलेलं ना?" बहुतेक यासाठीच सांगितलं असेल, कारण की रात्रीचा इथे भरपूर वारा सुटत असेल, त्यामुळे त्या खिडक्या आधी लावून घ्या. असं म्हणून योगेश उठला आणि योगेशने खिडक्या लावल्या. योगेश यासाठी उठलेला कारण त्याला पुन्हा एकदा पाहायचे होते, की ते नक्की त्याचे भ्रम होते का तिकडे खरंच काही होतं. त्याने ह्यावेळेला एक खिडकी लावली, पण ती खिडकी लावण्या अगोदर त्याने बाहेर नीट निरखून पाहिले. बाहेर संपूर्ण काळोख होता आणि सगळी ती मोठी मोठी वृक्ष काळी काळी दिसत होती. परंतु यावेळेला मात्र त्याला कुठलीही सफेद आकृती तिकडे दिसली नाही आणि त्याने दुसरी खिडकी बंद करण्या अगोदरसुद्धा नीट निरखून पाहिलं. यावेळेला ती आकृती मात्र खिडकीपासून काही फूट अंतरावरती एका झाडाच्या मागे उभी होती आणि ती त्याच्याकडे बघून हसत होती. आता मात्र योगेशचे हात अक्षरशः थरथरायला लागले. त्याने ती खिडकी जोरात दणकन बंद केली. त्या खिडकीचा एवढा जोरात आवाज झाला, की अनिकेत त्याच्यावरती खेकसला. "मूर्ख आहेस का? काय करतोयस जरा बघून कर ना." त्या आधीच एवढा वारा-बिरा सुटलाय, त्यात तू असं आवाज जर का करत बसशील, तर रात्रभर झोप लागायची नाही. आणि अचानक असा आवाज आला ना, की किती दचकायला होतं तुला माहिती आहे ना? त्याआधी योगेशने सॉरी म्हणला. परंतु निशाला एक गोष्ट लक्षात आली, की योगेश संपूर्ण घामाघूम झाला आहे. निशा योगेशकडे पाहतच राहिली. योगेश योगेशने मोबाईल चालू केला आणि त्या मोबाईलच्या प्रकाशामध्ये त्याचा चेहरा नीट दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरती राहून राहून घाम येत होता. तो वारंवार घाम पुसत होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती सारखे सारखे घामाचे ठिपके येत होते. निशा त्याच्या बाजूला जाऊन बसली आणि तिने हळूच कोपराने त्याला डिवचले. "काय झाले? कशाला घाबरतोयस?" तर योगेशने तिच्याकडे पाहिलं. "नाही, काय नाही. कशाला नाही. आपण इथे अडकलोय ना, तर मला थोडीशी काळजी वाटते, की आपल्याला इथून निघायला मिळणार आहे की नाही? म्हणजे उद्या सकाळी मेकॅनिक कधी भेटणार? आपली गाडी कधी दुरुस्त होणार आणि आपण कधी गोव्याला पोहोचणार?" आता मात्र कीर्ती सगळ्यांवरती खेकसली. "सगळ्यांनी आता मोबाईल बंद करा आणि गपचूप झोपा. तुमच्यामुळे बाकी कोणाला पण झोप येणार नाही. तर झोपा. सकाळी उठल्यानंतर जर का आपलं माइंड फ्रेश असेल ना, तरच आपण विचार करू शकू, की इथून निघायचं कसं आहे." असं म्हणून तिने जबरदस्ती सगळ्यांना झोपायला लावलं. सगळ्यांनी मोबाईल बंद केले आणि सगळेजणं झोपले. मगाचच्या धावपळीमध्ये सगळेजण बऱ्यापैकी थकले होते. त्यामुळे सगळेजणं अंथरुणावरती पडल्या पडल्या पुढच्या 5-10 मिनिटातच झोपले. एव्हाना रात्रीचे 12 वाजले असावेत. पुढचे साधारण 2 तास उलटून गेले आणि अनिकेत अचानक झोपेतून जागा झाला. कारण की अनिकेतला कोणतरी जोरजोरात आवाज मारत होतं. "अनिकेत, अनिकेत, तू कुठे आहेस? तुम्ही लोकं गाडीमध्ये का नाही आहात? आम्ही तुझ्या गाडीच्या बाजूलाच उभे आहोत." अनिकेतने विचार केला, की हे सगळेजण इथे झोपलेत. मग आवाज कोणाचा येतोय? अनिकेतने नीट निरखून तो आवाज ऐकला, तर तो आवाज पूजाचा होता.
पूजा यांच्याच ग्रुपमधली एक मुलगी होती, जी खरं तर आज यांच्यासोबत येणार होती. परंतु पूजा आणि प्रमोद दोघे जणांनी ऐन टायमाला कॅन्सल केले होते. पूजाचा आवाज? अनिकेतने पटापट जयेशला उठवले. अनिकेत म्हणाला, "अरे, बाहेर पूजाचा आवाज येतो वाटतं." कदाचित पूजा आणि प्रमोद आपल्या मागून मागून येत होते वाटतं. त्यांचा अचानक प्लॅन झाला असेल कदाचित. आपल्या गाडीच्या जवळ उभे आहेत. त्यांच्या या संभाषणाने योगेश उठून जागेवरतीच बसला. खरं तर योगेश एवढा वेळ झोपलाच नव्हता. त्याला राहून राहून ती सफेद आकृती त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती. आपण कुठल्यातरी मोठ्या संकटात फसलो आहोत हे योगेशला तेव्हाच समजले होते. त्यामुळे त्याला काही केलं झोप येत नव्हती. परंतु अनिकेत जसा जागा झाला आणि त्याने जयेशला उठवले आणि तेव्हा त्याने त्यांचे संभाषण ऐकले आणि योगेश म्हणाला, "मूर्ख झालेस का तू? मुंबईवरनं निघताना 1 तास अगोदरसुद्धा फोन करून कन्फर्म केले होते. तेव्हा तिथे दोघांनी पण सांगितले की आम्ही येऊच शकत नाही. मग ती लोकं आपल्या मागे येतीलच कशी?" त्यावरती अनिकेतला पुन्हा बाहेरून आवाज आला. आता हा आवाज यावेळी प्रमोदचा होता. "अनिकेत, कुठे आहेत तुम्ही? गाडी इथे का ठेवली आहे?" अनिकेत म्हणाला, "अरे नाही, बघ ना, ती लोकं आवाज देत आहेत. असं काय करतो? तुम्हाला लोकांना आवाज ऐकू येत नाही का?" जयेश म्हणाला, "कसला आवाज? कोण नाही ते आवाज बिवाज देत आहे?" परंतु योगेशला मात्र एक गोष्ट लक्षात आली होती, की हे सगळं काही नॉर्मल नाही आहे. इथे जी कुठली शक्ती आहे, जी कुठली आत्मा असेल, ती आत्माच हे सगळं करत असणार. कारण की योगेशला पण कोणाचा आवाज येत नव्हता. अनिकेत म्हणाला, "2 मिनिटं थांब रे, मी जाऊन पटकन बघून येतो." तेवढ्यामध्ये योगेशने अनिकेतला मागे खेचले. अनिकेत म्हणाला, "अरे थांब, बघू तर दे." योगेश म्हणाला, "अरे अनिकेत, थोडा तरी विचार कर. ती लोकं जर का आपल्या मागे येत होती, तर त्यांनी एकदा तरी आपल्याला कॉल केला असता ना." अनिकेत म्हणाला, "अरे पण आपल्या मोबाईलला नेटवर्क आहे का? आपण मुंबई सोडलं तेव्हाच तिकडून नेटवर्क गेलेलं होतं." अनिकेतला पुन्हा त्या दोघांचा आवाज एकत्र ऐकू आला. अनिकेत म्हणाला, "अरे, ती दोघं जण गाडीच्या इथे उभी आहेत. कधीपासून आपल्याला हाक मारतायत." योगेशने जयेशला विचारलं, "जयेश, तुला आवाज येतोय का?" जयेश म्हणाला, "नाही, मला कोणाचाच आवाज येत नाही." त्याने अनिकेतला घट्ट पकडून ठेवलं. अनिकेत झटपट करू लागला. तो म्हणाला, "अरे योगेश, मूर्ख झालाय का? सोड रे मला." योगेश म्हणाला, "नाही हां, मी तुला बाहेर जाऊ देणार नाही." त्या माणसाने सुद्धा आपल्याला सांगितलेलं, कोणीही आवाज दिला तर ओ द्यायची नाही. त्यानंतर मात्र अनिकेतची ट्यूब पेटली. अनिकेत जागीच थांबला. त्याचा खरं तर विश्वास बसला नव्हता, परंतु योगेशने हे सांगितल्यानंतर त्याला काही डॉट्स कनेक्ट झाले. योगेश म्हणाला, "तू गपचूप जागेवर जाऊन बस. आपण आता इथेच बसून राहू, हवं तर रात्रभर झोपू नका, आपण जागेवरती बसून राहा." मला का असा डाऊट येतोय, की आता हा आवाज तुला रात्रभर ऐकू येणार आहे. आता मात्र एवढ्या वेळ जो अनिकेत इतरांची मस्करी करत होता, तो सुद्धा घाबरला होता. त्यांनी कीर्ती आणि निशाला झोपेतून उठवले नव्हते, कारण की त्या दोघी मुली अगोदरच टेन्शनमध्ये होत्या. त्यात निशा पुरती घाबरलेली होती. मग यासाठी त्यांना त्या लोकांनी उठवले नाही. या तिघांमध्ये जयेशला मात्र कोणताही आवाज येत नव्हता. परंतु जयेशला परिस्थितीचे गांभीर्य समजलेले होते. त्यालासुद्धा लक्षात आले होते, की त्या म्हाताऱ्या माणसाने दिलेली चेतावणी फक्त चेतावणी नव्हती आणि त्यामध्ये जयेशने त्याने सांगितलेली मोठी चेतावणी इग्नोर केली होती. ती म्हणजे जमिनीवरती अन्न टाकायचं नव्हतं. आता मात्र जयेशसुद्धा घाबरू लागला होता. "अरे, मी तर जमिनीवरती तो भात मुद्दाम ठेवला होता." त्याने म्हाताऱ्या माणसाने आपल्याला सांगितलेलं, की चुकूनसुद्धा अन्न खाली पडून देऊ नका. योगेश म्हणाला, "शांत राहा. काही बोलू नका. तुम्हाला हवं तर माइंड डायव्हर्ट करायचं असेल तर आपले आपले मोबाईल चालू करा आणि मोबाईलमध्ये कुठलातरी मूव्ही वगैरे बघत बसा." त्या दोघांनी तसंच केलं. कारण की योगेशने एवढ्या वेळापासून ती सफेद आकृती बघितली, त्यामुळे त्याची भीती आता थोडी कमी झाली होती. कारण की त्याला माहिती पडलेलं की आजूबाजूला काहीतरी आहे. आता घाबरण्यापेक्षा प्रिपेअर राहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्याचं माइंड होतं ते प्रिपरेशन मोडमध्ये जास्त होतं. त्यामुळे तो जास्त घाबरत नव्हता. फक्त काही काही गोष्टी करू नयेत, फक्त कोणत्या गोष्टी करू नयेत, तो याचाच विचार सारखा-सारखा करत होता आणि त्या माणसाने दिलेल्या इन्स्ट्रक्शन सारख्या-सारख्या तो आठवत होता. आता अनिकेतला बाहेरून येणारा तो आवाज बंद झाला. परंतु अर्ध्या तासानंतरच पुन्हा पूजाचा आवाज जयेशला येऊ लागला. "जयेश, जयेश, तुम्ही लोकं कुठे आहेत? तुमच्या गाडीजवळ आम्ही उभे आहोत. इथे आजूबाजूला काहीच दिसत नाहीये. तुम्ही लोकं आहात कुठे?" आता मात्र जयेशचा चेहरा पूर्ण घामाघूम झाला होता. त्याचा चेहरा बघताच योगेशला लक्षात आलं, की आता याला काहीतरी ऐकायला येतंय.
योगेशने विचारलं, काय झालं? तो म्हणाला, मला पूजा आवाज देते. त्यावरती योगेशने फक्त नकारार्थी मान हलवली. याचा अर्थ ओ देऊ नकोस. काही झालं तरी ओ देऊ नकोस. योगेश तसाच बसून राहिला. पुढचा अर्धा एक तास काही झालं नाही. ते आवाज येणंसुद्धा बंद झालं होतं. त्यांना खरं तर एवढी भीती वाटत होती. त्यांनी फक्त खिडकी जरी उघडली असती तरी त्या खिडकीच्या समोरच त्यांची गाडी उभी होती. पण खिडकी उघडण्याची हिंमतसुद्धा कोणाला होत नव्हती. आणि पुढच्या 1-1.5 तासानंतरच कोणीतरी दरवाजावरती जोरजोरात थाप मारली. ती थाप ऐकून निशा आणि कीर्ती दोघेही जाग्या झाल्या. जशा त्या झोपेतून उठल्या त्यांनी पाहिलं की हे तिघंजण एका कोपऱ्यामध्ये एकत्र बसले आहेत. त्या दोघी एकमेकांकडे पाहू लागल्या. काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? बाहेर कोण आलंय बघितलं का? त्यावरती ते तिघंजण त्या दोघींकडे बघत होते आणि ते फक्त एकटक बघतच होते. त्यांची काहीही बोलायची हिंमत होत नव्हती. त्यावरती निशाला मात्र संशय आला की ही लोक बऱ्याच वेळापासून जागी आहेत आणि कीर्ती काहीतरी बोलणार आणि तेवढ्यात पुन्हा त्या दरवाजावरती जोरजोरात थाप ऐकू आली. तर ती कीर्ती ओ देणार तेवढ्यात योगेशने पटकन उडी मारली आणि कीर्तीचं तोंड जोरात दाबून ठेवलं. कीर्ती झटपटू लागली आणि तिने रागाने योगेशला मागे ढकलून दिले. मूर्ख आहेस का रे तू? आत्ता अंगावरती पडला असतास. दुखापत झालेली कितीला पडेल माहिती आहे का? त्यावरती योगेशने फक्त त्या तोंडावरती बोट ठेवलं आणि नाहीमध्ये मान डोलवली. याचा अर्थ काहीही बोलू नकोस. बाकी कीर्तीने त्या दोघांकडे बघितलं. ते दोघांनीही नकारार्थी मान डोलावली होती. याचा अर्थ तोंडातून काहीही शब्द काढू नको. निशाला हा इशारा समजला होता. याचा अर्थ या लोकांनी काहीतरी अनुभव घेतलेला आहे. म्हणून निशा मात्र शांत राहिली. कीर्ती निशाकडे पाहू लागली. निशाने तिचा हात घट्ट पकडला आणि तिच्या तोंडावरती हात ठेवला आणि पुढच्या क्षणाला जोरजोरात कंटिन्यू त्या दरवाजावरती थाप पडू लागली आणि आता कोणीतरी तो दरवाजा गदागदा हलवत होतं. त्यावरती निशाने कीर्तीला घट्ट मिठी मारली कारण की निशा पुरती घाबरली होती. योगेश जाऊन अनिकेत आणि जयेशच्या बाजूला बसला. त्या तिघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवले. आता त्या दरवाजावरती थाप मारणं मात्र पुढचं कंटिन्यू 2 तास चालू होतं. 10 मिनटं बाहेरून थाप ऐकू येत होती. पुढच्या पुन्हा 10-15 मिनटं शांत होत होते. पुन्हा दरवाजावरती कोणीतरी थाप मारत होतं. 1-2 वेळा ती थाप दोन्ही खिडक्यांवरती सुद्धा ऐकू आली. योगेशने सर्वांना ताकीद दिलेली, काही झालं तरी दारं आणि खिडक्या उघडू नका. हे असं पुढचे बराच वेळ चालू राहिलं. शेवटी दिवस उजाडायला सुरुवात झाली. हळूहळू सूर्यकिरणं त्या दाराच्या फटीतून दिसू लागली. त्या सर्वांनी घड्याळ पाहिलं. एव्हाना सकाळचे 5:45 झाले होते आणि बराच वेळ झालं खिडकीवरती आणि दारावरती कोणी थाप मारली नव्हती. योगेशने खूप हिंमत करून खिडकी उघडली. त्याने पाहिलं तर त्या झाडांच्या फांद्यांमधून सूर्यकिरणं जमिनीकडे येत होती आणि ती सूर्यकिरणं त्याच्या गाडीवरती सुद्धा पडली होती. त्याने नीट पाहिलं तर त्या आजूबाजूला कुठलीही आकृती दिसली नाही. त्याने खूप हिंमत करून दरवाजा उघडला. त्या अगोदर त्या सर्वांनी आपापले सामान एकत्र करून घेतले होते. योगेश म्हणाला, आपण एक काम करू, जसे दरवाजा उघडेल तसं पळत पळत जाऊ आपण आणि गाडीत जाऊन बसू. एकदा प्रयत्न करू गाडी चालू होते का, नाहीतर सगळेजण गाडीमध्ये सामान ठेवू आणि चालत चालत एकत्रच गॅरेजवाल्याकडे जाऊ आणि तिकडून गॅरेजवाल्याला घेऊन येऊ. जसं त्यांनी ठरवलेलं तसं योगेशने दरवाजा उघडताच सगळ्यांनी गाडीकडे धाव घेतली. पटापट अनिकेतने डिक्की उघडली. सर्वांनी हातातलं सामान डिक्कीमध्ये जसं जमेल तसं कोंबलं आणि सगळेजण गाडीमध्ये बसले आणि गाडीचे दरवाजे बंद करून घेतले. योगेशने एकदा देवाचं नाव घेतलं आणि गाडीला स्टार्टर मारला. गाडी पहिल्याच झटक्यात चालू झाली. योगेशने पुढचा मागचा काही विचार केला नाही. तशीच गाडी त्या मोकळ्या जागेमध्ये जशी वळवता येत होती तशी त्याने वळवली आणि गाडीचा एक्सिलेटर पूर्ण ताकदीने दाबला आणि जोपर्यंत त्या जंगलातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तो गाडी पळवत राहिला. गाडी जागोजागी झटके घेत घेत दगडांवरनं उसळत उसळत ती गाडी कशी तरी करून मुख्य रस्त्याला आली आणि जशी गाडी मुख्य रस्त्याला आली तशी त्याने गाडी पळवायला सुरुवात केली.
जसं त्या म्हाताऱ्या माणसाने सांगितलेलं तसं 2 किलोमीटरवरती म्हणजे पुढच्या 5 ते 10 मिनटावरतीच त्यांना रस्त्याच्या कडेला गॅरेज दिसलं. त्यावरती अनिकेत म्हणाला, "योगेश, योगेश गाडी थांबव. पहिल्यांदा गाडी चेक करून घे पूर्ण. पुढे जाताना असं काही व्हायला नको." म्हणून ते सगळेजण गाडीतनं उतरले. चेहऱ्यावरती काही आम्ही दिलं नाही आणि त्यांनी गाडी संपूर्ण चेक करून घेतली. त्यावरती त्या गॅरेजवाल्याने गाडी संपूर्ण चेक केली. गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. तरीसुद्धा त्याने 1-2 ठिकाणी थोडंसं ग्रीस वगैरे लावून आणि पुन्हा नवीन ऑइल टाकून दिले. त्यावरती कीर्तीने मात्र न राहवल्याने त्या गॅरेजवाल्याला विचारलं, "दादा, काल रात्री ना त्या पुढच्या जंगलामध्ये एक जुनं घर आहे. त्या घरामध्ये आम्ही थांबलेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला एक गॅरेज मिळेल. म्हणून आम्ही तुमचे गॅरेज शोधत शोधत आलो. पण काल रात्री आम्ही ते थांबलेलो तिथे आम्हाला काही विचित्र अनुभव आले." त्यावरती तो गॅरेजवाला मात्र त्या सर्वांकडे पाहतच राहिला. खरं तर तो गॅरेजवाला साधारण 40-45 वर्षातला एक माणूस होता आणि त्या गॅरेजमध्ये आणखी 20-22 वर्ष असलेला एक मुलगा त्याच्यासोबत काम करत होता. ते दोघं एकमेकांकडे पाहू लागले. "काय? तुम्ही कुठलं घर म्हणताय? तिकडे ते एक पडकं घरासारखी जागा आहे ते?" त्यावरती अनिकेत म्हणाला, "नाही, पडकं घर नाही. तिकडे एक असं छोटंसं सिमेंटने बांधलेलं घरासारखं काहीतरी आहे. खूप जुनं आहे. त्याच्या भिंती थोड्या फार खराब झालेल्या आहेत. तिकडे 2 रूम आहेत. एका रूममध्ये ते म्हातारे काका राहतात. त्या काकांनी काल आम्हाला बाजूची रूम उघडून दिली. आम्ही तिथे राहिलेलो." त्यावरती तो माणूस म्हणाला, "कुठलं घर? तिथे कुठलं घरबीर नाही आहे." तो म्हणाला, "नाही, आहे, खरंच आहे." तो म्हणाला, "नाही, इथं तुम्ही सांगता असं काही नाही आहे." आता मात्र जयेशला राहावलं गेलं नाही. तो म्हणाला, "काय काका, तुम्ही काय म्हणताय? चला तुम्हाला दाखवतो." असं म्हणून जयेश स्टेअरिंग व्हीलवरती बसला आणि तो म्हणाला, "चला रे सगळ्यांनी पटकन बसा. 10 मिनिटात फक्त यांना आपण ते घर दाखवू आणि तसं पण त्या आजोबांना आपल्याला पैसे द्यायचे होते. ते पैसे देऊ आणि लगेच पुन्हा निघू. तिकडे आता बिलकुल थांबूया नको आणि काही झालं तर गॅरेजवाले काकाच आपल्यासोबत आहे. गाडीला काही झालंच तर ते पुन्हा इथे येऊन टूल्स घेऊन जातील. डोंट वरी." सगळ्यांना परत जायची इच्छा नव्हती, परंतु जयेश जे बोलत होता त्यामध्ये सुद्धा तथ्य होतं, की सोबत गॅरेजवाले काका आहेत. शिवाय आता दिवस उजाडलेला आहे, तेव्हा घाबरायची काही गरज नाही. म्हणून सगळेजण गाडीमध्ये बसले. जयेशने पटकन गाडी वळवली आणि पुन्हा त्या कच्च्या रस्त्यावरती घेतली. पुढचे 10 मिनटं जशी त्यांनी ती गाडी खालच्या ठिकाणी आणून उभी केली, तसे त्यांनी पाहिले की ते पूर्णपणे एका पडलेल्या घराचे अवशेष होते. तिकडे एकही शाबूत घर नव्हतं. सगळ्या भिंती पडलेल्या होत्या आणि तिकडे ते जे 2 रूम होते त्यापैकी एक रूमच दिसत होती, जिथे तो म्हातारा माणूस राहत होता आणि त्याच्यासुद्धा 2 भिंती पडलेल्या होत्या. फक्त ज्या भिंतीला दरवाजा होता ती भिंत फक्त शाबूत होती. त्यावरती तो गॅरेजवाला म्हणाला, "सगळेजण गाडीत बसा. गाडी लगेच फिरवा आणि माझ्या गॅरेजवरती घ्या. इथे 1 मिनिटंसुद्धा थांबू नका." जयेशने पटकन गाडीचा गेअर टाकला आणि गाडी तशीच्या तशी फिरवली आणि भरधाव वेगाने पळवत त्याने ती गाडी त्याच्या गॅरेजवरती आणून थांबवली. सर्वजण गाडीतून बाहेर आले. गॅरेजवाला म्हणाला, "घाबरू नका. तुम्ही शांत राहा. मी तुमच्यासाठी चहा मागवतो." असे म्हणून त्या गॅरेजवाल्याने त्यासोबतच्या मुलाला आतमधल्या गावामध्ये चहा आणण्यासाठी पाठवले. ते गाव तिथून फक्त 5-10 मिनिटावरतीच होते. त्या मुलाने बाईक स्टार्ट केली आणि तो चहा आणण्यासाठी पुढे गेला. कीर्तीने विचारलं, "काका, हे काय झालं? आम्हाला काही समजलं नाही. काल रात्री आमच्यासोबत नक्की काय घडलं?" त्यावरती तो गॅरेजवाला म्हणाला, "तुम्ही आल्याला जेव्हा मला सांगितलं ना, की एका म्हाताऱ्या माणसाने तुम्हाला सांगितलं, तेव्हाच मला समजलं की तुमच्यासोबत काय झालं ते. खरं तर तो जो एरिया आहे ना, तो एरिया एका राकस नावाच्या एका पिशाच्याचा आहे." राकस म्हणजे तुम्ही आता जवळपास कोकणामध्ये पोचलेला आहात. इकडे एक राकस नावाचा एक पिशाच्याचा प्रकार असतो, जो एका प्रकारे रूप बदलू शकतो, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये शेप शिफ्टर म्हणता. तो म्हणाला, की हा शेप शिफ्टर काय करतो, की ज्या कुठल्या माणसाला त्याला जाळ्यात ओढायचं आहे, त्या माणसाच्या खूप जवळच्या लोकांचा आवाज तो दुरूनच काढतो आणि लोकांना जरी माहीत असेल, की ह्या वेळी सध्या त्यांच्या जवळची माणसं कोणीही या ठिकाणी पोहोचू शकत नाही की या जंगलात, तरीसुद्धा तो नकळतच त्या आवाजाकडे खेचला जातो आणि नंतर तो जो शेपशिफ्टर आहे, तो जो राक्षस आहे,
तो त्या माणसाला मारून टाकतो. त्यावरती अनिकेत म्हणाला, "हो, तरीच काल मला पूजा आणि प्रमोदचा आवाज येत होता." जयेश म्हणाला, "हो, मलासुद्धा त्या दोघांचा आवाज आलेला." "काय?" कीर्ती म्हणाली, "हो, आम्हाला रात्री दोघांना पूजाचा आणि प्रमोदचा आवाज येत होता. आम्हाला वाटलं लास्ट मिनिट त्यांचा प्लॅन बदलला असेल म्हणून ते आपल्याला फोन करत असतील. पण आपला फोन लागत नव्हता म्हणून कदाचित ती लोकं बाईकवरती आपल्या गाडीच्या मागे-मागे येत असावीत. म्हणून अनिकेत तिला बघायला बाहेर जात होता. पण योगेशने अनिकेतला पकडून ठेवलेलं आणि जेव्हा मला आवाज यायला लागला, तेव्हासुद्धा योगेशनेच मला धरून ठेवलं." तर योगेश म्हणाला, "कारण की मला काल 2 ते 3 वेळा एक सफेद आकृती आपल्या त्या घराच्या आजूबाजूला फिरताना दिसत होती. ती वेगवेगळ्या ठिकाणी मला दिसत होती. एका वेळेला तर ती आकृती मला आपल्या गाडीच्या बाजूला उभी असलेली सुद्धा दिसली. म्हणून तर मी तो दरवाजा धाडकन आपटलेला." त्यावरती निशा मात्र रडू लागली. निशा म्हणाली, "अनिकेत, जयेश, तुम्ही जर का काल बाहेर गेला असता तर काय झालं असतं रे?" त्यावरती मात्र सगळ्यांचेच हावभाव बदलले. तो गॅरेजवाला म्हणाला, "घाबरू नका. आता तुम्ही सुरक्षित आहात. इथे कोणी येणार नाही. काही टेन्शन घेऊ नका. तो एरियाच तसा आहे. म्हणून त्या एरियामध्ये खरं तर कोण जात नाही." तिथे मध्ये आम्ही गाववाल्यांनी मिळून एक बोर्डसुद्धा लावला होता, की प्रवेश निषिद्ध म्हणून. परंतु काय माहीत कोणीतरी तो बोर्ड वारंवार तोडून टाकायचं. तेव्हा तो जो चहा आणण्यासाठी गेलेला मुलगा तो चहा घेऊन आला. तो एका पिशवीमध्ये चहा घेऊन आला. त्याने छोटे-छोटे कप सगळ्यांना दिले. त्या प्रत्येक कपामध्ये चहा ओतला. जयेशने विचारलं, "पण तो म्हातारा माणूस कोण होता?" गॅरेजवाला म्हणाला, "तो म्हातारा माणूस बरेच वर्ष तिथे राहत होता. आम्ही कधी त्या एरियात गेलो नाही. परंतु गेल्या 20-22 वर्षापासून जेव्हा तिथे हा सगळा प्रकार सुरू झाला, आमच्या गावातल्या 1-2 जणांनी जेव्हा हे सगळं अनुभवलं, तेव्हा आम्ही तिकडे बघायला गेलो. तेव्हा तो म्हातारा माणूस तिकडे राहत होता. आम्ही त्याला विचारलं सुद्धा, इथे काही असं होतं का?" तेव्हा तो माणूस म्हणाला, "हो, इथे ही गोष्ट होते. तिथे त्याच्यासोबत त्याची पत्नी राहत होती." तो म्हणाला, "इथे माझ्यासोबत माझी पत्नी राहायची. आम्ही दोघं इथे गेल्या 20-22 वर्षापासून राहतोय. परंतु जेव्हापासनं हा राक्षसचा प्रकोप सुरू झाला आहे, तेव्हापासनं माझ्या पत्नीला सुद्धा सारखे-सारखे आवाज यायचे आणि त्यानंतर 1-2 वेळा ती त्या आवाजाचा पाठलाग करत-करत जंगलाच्या आतमध्ये गेलीसुद्धा होती. परंतु कसंबसं करून मी तिला धरून तिकडून घेऊन आलेलो." त्यावरती कीर्ती म्हणाली, "पण तिकडे तर कुठली बाई नव्हतीच." त्यावरती तो गॅरेजवाला म्हणाला, "कारण की त्याची ती पत्नी साधारण 15 वर्षापूर्वीच वारलेली आणि तीसुद्धा त्या राक्षसमुळेच वारलेली. एक रात्री जेव्हा तो म्हातारा गाढ झोपेत होता ना, तेव्हा त्याची पत्नी शेवटी त्या आवाजाच्या मागे गेली आणि गेली ती परत कधी आलीच नाही. त्यानंतर तो म्हातारा माणूस एकटाच राहायचा. बऱ्याच वेळेला तो बाजार करण्यासाठी आमच्या गावामध्ये यायचा. तेव्हा तो येता-जाता मला या गॅरेजमध्ये येऊन भेटायचा. तेव्हा त्याने सांगितलं की खूप एकटं वाटते, पत्नीची खूप आठवण येते. आम्ही त्याला बोललोसुद्धा की तू आमच्या गावामध्ये येऊन राहा. तो म्हणाला, "नाही, तिथे माझ्या पत्नीची आठवण आहे आणि तिकडे तो राक्षस आहे. पुढे असं कोणासोबतही होऊ नये म्हणून मी तिकडेच राहणार. तिकडे जे कोणी येतील, रस्ता भटकून जरी येतील तरी मी त्यांना तिकडून परत पाठवणार. परंतु जे माझ्या पत्नीसोबत झालं ते मी दुसऱ्या कोणासोबत होऊ देणार नाही." परंतु पुढच्या काही वर्षातच तो माणूससुद्धा वारला, कारण की तो बराच म्हातारा झालेला होता. त्यावरती निशा म्हणाली, "पण काल रात्री." तो गॅरेजवाला म्हणाला, "हो, तुला जे वाटलं ते खरं आहे. ते त्या म्हाताऱ्याची आत्मा होती. आजसुद्धा ती त्या राक्षसापासून तिथे येणाऱ्या प्रत्येकाचं रक्षण करते. फक्त एवढंच असतं की त्याने सांगितलेल्या सर्व सूचना नीट पाळाव्या लागतात. ती आत्मा आजसुद्धा कोणाला रात्री उपाशी राहू देत नाही. स्वतःच्या परीने काही ना काही खाऊ घालते. पण ती स्वतः कोणाचं नुकसान करत नाही आणि त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तुम्हाला योग्य ते सूचना देते. पण जर त्या सूचना कोणी ऐकल्या नाहीत, तर मात्र तिथून कोणी जिवंत येत नाही." मित्रांनो, तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अशा काही स्टोऱ्या माहिती असतील तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती DM करू शकता किंवा किंवा आम्हाला आमच्या ईमेल ॲड्रेसवरती मेल करू शकता. आमचे इंस्टाग्राम हँडल आणि ईमेल ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. धन्यवाद.